उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे शिवसेना तथा राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या सरकारवर आरोप करून शेतकऱ्यांचे शेतमजुराचे बेरोजगारीचे प्रश्न उपस्थित केले। लोकसभा निवडणुकीत अशा अन्यायी सरकारला आणि गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका असं आव्हान उपस्थित मतदारांना आणि कार्यकर्त्यांना केलं आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघात आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अद्याप महाविकास आघाडीचे उमेदवार ठरायचे बाकी आहेत हे लक्षात येतं। शिवसेना उद्धव ठाकरे यांची मुलुक मैदानी तोफ संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय। माजी मंत्री संजय देशमुख, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, दराटीचे भूमिपुत्र प्राचार्य मोहनराव मोरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवलाय। एकूणच उद्धव ठाकरे यांच्या सभेनं उशिरा का होईना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपाच्या विरोधात बोलताना पाहून लोकांना हायसं वाटलंय। लोकसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार दत्ता उमरखेडचे विधानसभेचे भावी उमेदवार यांनी स्थानिक भाजपा नितेशच्या विरोधात बोलणं टाळलंय। उमरखेड येथे गेल्या 2 वर्षांपासून महाराजांचा पुतळा आणून बंदिस्त ठेवला असताना अद्यापही महाराजांचा पुतळा इथल्या नगर परिषदेला उभारला गेला नाही असं यांचं सरकार आहे असं सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणात घेतलाय। रामराव राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, उमरखेड।